नमस्कार. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आमदार साजिद खान पठाण यांच्या कार्यशैलीमुळे सत्ताधारी घाबरले. विरोधी पक्षनेत्यांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल. महानगरपालिकेच्या 4 नंबर शाळेतील वर्गखोल्या गळतात, बसण्याची सोय नाही. शाळेच्या आवारात पाणी साचल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ न्याय हक्क महामोर्चा. स्वराज्य भवनातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. उड्डाणपुलावरील पाईपलाईन गळती, नागरिकांच्या अंगावर पाणी. कलेक्टर बंगल्यासमोरच धोकादायक परिस्थिती, प्रशासनाचे दुर्लक्ष. सकाळपासून रिमझिम पावसाची हजेरी, वातावरणात गारवा. शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची छत्री रेनकोटकडे धाव. आता सविस्तर बातम्या. महापालिकेतील सत्ताधारी शहर सुधार आघाडीने अलीकडेच आपले 150 दिवस पूर्ण झाल्याबद्दल शहरातील विकास कामांचे मोठे कौतुक करत स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. सत्ताधाऱ्यांच्या या पोकळ दाव्यांवर काँग्रेसने आज जोरदार हल्लाबोल केला. सत्ताधाऱ्यांच्या कथित विकास कामांची पोलखोल करत विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन यांनी ओपन स्पेस घोटाळ्याबाबत सत्ताधाऱ्यांनी तातडीने विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी अशी मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या कार्यशैलीमुळे घाबरलेल्या भाजप नेत्यांकडून राजेश्वर मंदिरासाठी मंजूर झालेल्या निधीत कपात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार साजिद खान पठाण यांच्या कार्यकाळात मोरणा नदीचे पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरणासाठी तयार करण्यात आलेला ॲक्शन प्लॅन, उर्दू घरांसाठी 15 कोटी रुपयांचा निधी, अकोला विमानतळाच्या भूसंपादनासाठी 200 कोटी रुपयांची मंजुरी, सरोपचार रुग्णालय व जिल्हा महिला रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी आणि कस्तुरबा गांधी रुग्णालय पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शासनाकडे केले जात असलेले प्रयत्न इत्यादींचा उल्लेख करत त्यांनी आमदार पठाण यांच्या विकासात्मक भूमिकेवर प्रकाश टाकला. जर सत्ताधाऱ्यांमध्ये खरोखरच हिंमत असेल तर त्यांनी शहरातील ओपन स्पेस घोटाळ्यावर एक विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करून दोषींना कडक शिक्षा करून दाखवावी असे आव्हानही त्यांनी दिले. 3-4 दिन पहले भारतीय जनता पार्टी और माननीय सभापति द्वारा ये एक प्रेस कॉन्फ्रेंस ली गई थी जिसमें उन्होंने ये दावा किया था कि 150 दिन में शहर में विकास के कई काम हुए हैं. तो आज की इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से हम उनसे सवाल पूछना चाहते हैं, बल्कि उन्हें बताना चाहते हैं कि 150 दिन में आपके कार्यकाल में इस शहर में आप शहर की नाला सफाई नहीं करवा पाए, आप शहर की गंदगी नहीं साफ करवा पाए. पानी 4 दिन से 8 दिन में आने लग गया, 8-8, 10-10 दिन पानी नहीं आ रहा. पानी के लिए जब फ़ोन करो तो पता चलता है महान में कुछ पंप खराब है. तो आज इस प्रेस कॉन्फ्रेंस में हमने सवाल उठाए हैं कि भारतीय जनता पार्टी के जो दावे हैं कि उन्होंने शहर में पिछले 150 दिन में कुछ विकास का काम किया है, ये पूरी तरह खोखले हैं, ये पूरी तरह झूठे हैं और नागरिकों में संभ्रम निर्माण करने की कोशिश है. और शहर का हर नागरिक पिछले 150 दिन से बड़ा तरसते है. सफाई करिए, लाइट लगाइए, लाइट आधे टाइम बंद रहते हैं, पानी दीजिए, रोज़ पानी. शहर के नागरिक कुछ नहीं मांग रहे आपसे, आपसे मांग रहे हैं तो सिर्फ इतना मांग रहे हैं कि रोज़ पानी दे दो, 4 घंटे रोज़, 24 घंटे मत दो. सफाई रोज़ एक बार घर के सामने सफाई हो जाए. नाले जो ओवरफ्लो होके जा रहे हैं, हर साल मई में नाले साफ हुआ करते थे, पहली बार कई सालों के बाद में हुआ कि मई बीत गया, आपने नालों की सफाई नहीं की है. ये शहर पूरी तरह त्रस्त है और आपके दावे पूरी तरह झूठे. ये माननीय महापौर महोदया का जो कहना है कि कांग्रेस के विधायक द्वारा कुछ भी काम नहीं हुए है, मैं ऐसा समझता हूँ कि महापौर मैडम आजकल ऑफिस में बहुत ज़्यादा बैठ रहे हैं शायद, और उसकी वजह से वो अपने प्रभाग में जो घूम नहीं रहे, शायद उन्हें पता नहीं चला है कि कांग्रेस के विधायक ने पहले ही साल में प्रभाग नंबर 15 में बहुत बड़ा काम दिया है. आप कभी जब फ्री रहे तो आइए, हम जरा आपको जो रोड का काम चल रहा है, जो एरिया में जो काम चल रहा है, उस क्षेत्र में आपको घुमाएंगे. और दूसरी मैं ऐसी बात कहना चाहता हूँ कि कांग्रेस की जो बुनियादी सोच है वो हर व्यक्ति, हर समाज, हर वर्ग को साथ लेके चलने की सोच है. इसलिए कांग्रेस का कोई भी जनप्रतिनिधि रहे,
वो नगर सेवक रहे, विधायक रहे, आमदार रहे, वो हमेशा हर क्षेत्र के लिए काम करता है। और आप जो है जिस तरीके से सोच रहे हैं कि आने वाले की पिछले जो आपकी सोच है कि पिछले वक्त में काम नहीं हो, तो मैं ऐसे समझता हूँ कि आप जो घूम नहीं रहे ना प्रभाग में, उसकी वजह से आपको ऐसा लग रहा है। महापालिकेच्या 4 नंबर शाळेतील वर्गात पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना बसायची सोय नाही। विविध समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे। शाळेच्या आवारात देखील पाणी साचले आहे, त्यामुळे सरपटणारे प्राणी वाहू शकतात। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाय करणे आवश्यक आहे। ही शाळा महिला बाल कल्याण समिती यांच्या प्रभागात येते, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे। महापालिकेतील विद्यार्थी संख्या वाढावी, त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे। परंतु या शाळातील वर्गखोल्या गळक्या असतील तर मुलांनी कशा वातावरणात शिक्षण घ्यावे हा प्रश्न आहे। शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांची स्थिती, उपलब्ध सोयी सुविधा उपलब्ध आहे की नाही याची पाहणी केली नव्हती का, असा प्रश्न पालक विचारत आहेत। या शाळेतील समस्या दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी आहे। कि वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल जो लड़कों की है 4 नंबर की स्कूल, टेम्पल गार्डन है यहाँ पे लिखा हुआ बाकायदा, और ये रामदास पेट परिसर में आती है। लड़कियाँ भी यहाँ पे है, और ये आप देख सकते हैं ये स्कूल का प्रांगण है। यहाँ पे पूरी तरह से घास उगाई है और पूरा पानी भरा हुआ है। यहाँ पे मुरुम डालने की अत्यावश्यकता है, क्योंकि यहाँ पे बच्चे खेलने के लिए जगह नहीं, आने जाने के लिए जगह नहीं, और ये पानी और ये घास की वजह से यहाँ पे सांप बिच्छू भी आते हैं। और दूसरी बात ये कि अंदर भी पानी गल रहा है स्कूल में। जो डिजिटल बोर्ड लगाया गया है खास करके बच्चों को आधुनिक शिक्षा मिले, लेकिन बारिश की वजह से वो भी बंद हुआ है, क्योंकि वहाँ पे पानी गल रहा है और वो शॉर्ट सर्किट कुछ तो भी हुआ है, ऐसी जानकारी हमको मिली है। और सबसे बड़ी बात यह है कि मनपा के स्कूलों में स्टूडेंट की संख्या कम हो रही है, लेकिन यहाँ पर संख्या तो है लेकिन सुविधाएं थोड़ी कम है। आप देख सकते हैं सारे बच्चे यहाँ पर हैं, लेकिन बच्चों को जो सुविधा मिलनी चाहिए वो कहीं ना कहीं थोड़ी सी गड़बड़ गई है, क्योंकि यहाँ पर पानी गल रहा है। और ये पूरा का पूरा आपके सामने है। यहाँ पे डिजिटल बोर्ड जो अभी आधुनिक शिक्षा मिलनी चाहिए वो भी अभी पूरी तरह से बंद है। यहाँ पर कंपाउंड वॉल नहीं है, जिसके लिए विधायकों के पास भी गुहार लगाई गई है। दरवाज़ा नहीं है, जिसकी वजह से यहाँ पर रात में लोग शराब पीते हैं, उसकी शराब की बोतलें भी आपको इधर नज़र आ जाएगी। और बच्चों अभी यहाँ पर पैसे देकर ये साफ़ सफाई करवाते हैं। आरती घोगलिया मैडम को बाकायदा संदेश भी भेजा गया है कि यहाँ पर मुरुम डाला जाए, बच्चों को सुविधा दी जाए, लेकिन अभी तक से उनकी तरफ से कोई पॉजिटिव कार्य हुआ नज़र नहीं आता। कल्याण सभापति घोगलिया मैडम का है, उनके इस प्रभाग में अगर स्कूलों की ऐसी दयनीय अवस्था है तो बाकी परिसर की क्या ही बात करें। अकोला शहरात आज अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ न्याय हक्क महामोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जातीतील उपेक्षित व वंचित समाजाला न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी स्वराज्य भवन येथून मोर्चाला सुरुवात झाली। नवीन बस स्थानक, धिंगरा चौक, डॉक्टर बाबासाहेब फुले नाट्यगृह आणि पंचायत समिती मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते। परिमल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करून वंचित घटकांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। निवेदनानंतर महामोर्चाला शांततेत समारोप झाला। पावसाळी वातावरण असूनही समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अकोला शहरातील कलेक्टर बंगल्यासमोरील उड्डाण पुलावरून जाणाऱ्या पाईपलाईनमधून गळती होत असून त्याचे पाणी थेट रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यावर आणि अंगावर पडत आहे। त्यामुळे वाहन चालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। अकोला शहरातील कलेक्टर बंगल्यासमोरील उड्डाण पुलावरील पाईपलाईनमधून सातत्याने पाणी गळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या गळतीमुळे पुलाखालून जाणाऱ्या वाहन चालकांच्या तसेच पादचाऱ्यांच्या डोळ्यांवर अचानक पाणी पडत असून वाहन चालविताना क्षणभर दृष्टी बाधित होत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे। विशेष म्हणजे ही समस्या शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी निर्माण झाली असतानाही संबंधित विभागाने अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। स्थानिक नागरिकांनी अनेकदा ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा केला असून तरीही परिस्थिती जैसे थे असल्याचे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच उड्डाण पुलावरील गळती तातडीने दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।
जिलाधिकारी मैडम का जो निवास स्थान है उसके सामने उड़ान पुल है और वहाँ पर खास एक फवारे की अरेंजमेंट की गई है। ये जो झरना है बोलिए, फवारा बोलिए, वाटरफॉल बोलिए, ये स्पेशल जिलाधिकारी मैडम के घर के सामने ही है, प्रवेश द्वार के सामने ही नज़र आता है। आप देख सकते हैं बारिश अभी बंद है, लेकिन ये विशेष झरना है जो अभी भी शुरू है और हर आने जाने वालों को बारिश का मज़ा देता है। सकाळपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे शहरासह परिसरात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे। सतत पडणाऱ्या हलक्या सरींमुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे। मात्र काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले। सकाळी पहाटेपासूनच शहर आणि परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली। अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे। खरीप हंगामातील पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याने शेतकरी आशावादी आहेत। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संजीवनी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे। दुसरीकडे शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला। अनेक नागरिकांनी छत्री आणि रेनकोटचा आधार घेत आपली दैनंदिन कामे सुरू ठेवली। दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवसही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनकडून अमरावतीच्या आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांना निवेदन देऊन पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची प्रलंबित डीबीटी त्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे। इन्कलाब जिंदाबाद 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 डीबीटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची डीबीटी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। AISFच्या मते शैक्षणिक वर्ष संपत आले तरी अद्याप विद्यार्थ्यांना डीबीटीची रक्कम मिळालेली नाही। यामुळे विद्यार्थ्यांना खोलीचे भाडे, मेसचा खर्च आणि इतर शैक्षणिक खर्च कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे। ही परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांची प्रलंबित डीबीटी त्वरित त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी। तालुका स्तरावर ही योजना सुरू करण्यात यावी। कॉलेजच्या अंतराची अट रद्द करण्यात यावी। तसेच शिष्यवृत्ती फॉर्मच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करण्यात यावी आणि योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात यावी। या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटी जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। याप्रसंगी शेकडो विद्यार्थी उपस्थित होते। या विभागावर आयुक्तामार्फत पंडित दीनदयाळ नावाची योजना चालते। या योजनेचे सर्व विद्यार्थी 2025-26 हे शैक्षणिक वर्ष संपन्न असताना सुद्धा या विद्यार्थ्यांना अजून त्या योजनेचा लाभ भेटला नाही। हे विद्यार्थी खेड्यापाड्यातले आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातले विद्यार्थी आहेत, जसं नांदेडचे आहेत, हिंगोलीचे आहेत, परभणीचे आहेत, नंदुरबारचे आहेत, संभाजीनगरचे सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि अमरावती सुद्धा आहेत। या विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहोत। या विद्यार्थ्यांना जे डीबीटी मिळते, जे रक्कम मिळते, जे निधी मिळतो तो या सरकारकडे किंवा या प्रशासनाकडे नाही म्हणते। मला सांगा की यांना मंत्री फोडण्यासाठी पैसे आहेत, यांना शक्तीपीठ नको असलेला यांना पैसे आहेत, यांना कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, म्हणून विद्यार्थ्यांच्या निधी का नाही, यांना विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप का नाही, डीबीटी का नाही, या ठिकाणी हा प्रश्न आम्ही विचारण्यासाठी इथं जमलेलो आहोत। जोपर्यंत विद्यार्थ्यांची डीबीटी मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असं AISFच्या वतीनं सांगू इच्छितो। ते आम्ही त्यांचे ऑनलाईन जनरेट केलेले आहे बिलं। ते रिस्पॉन्स बँकेकडून किंवा टेक्निकल त्याच्यात अडचण आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्या याच्यात म्हणजे एक तर जमा झाले नाही किंवा त्यांना जर त्यांचे रिजेक्ट झाले किंवा त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर ते रिस्पॉन्स जनरेट होऊन त्यांच्या लॉग इनला यायला पाहिजे होते। तर ते आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी आणि जी MHA-IT आहे त्यांच्याशी बोलत आहोत। आताच एक VC झाली आणि ते आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाची स्लॅब कोसळून मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली आहे। 2 महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकवर खड्डे देखील पडले आहेत। या प्रकल्पाच्या दर्जावरून आणि प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीवरून काँग्रेसच्या नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर गंभीर आरोप करत कडक शब्दात टीका केली आहे। प्रकल्पाच्या दुरवस्थेवर संताप व्यक्त करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की मिसिंग लिंकची काय हालत झाली आहे हे आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र
उघड्या डोळ्यांनी बघत आहे. देवेंद्र फडणवीस स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेतात, पण हा इन्फ्रामॅन नेमकं काय करतोय हेच कोणाला समजेनासे झाले आहे. उद्घाटनानंतर लगेच पडलेल्या खड्ड्यांवरून जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा ही केवळ एक टेस्ट होती असे बेजबाबदार वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस करतात, तर दुसरीकडे शासकीय अधिकारी हे खड्डे किरकोळ असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकत आहेत. मिसिंग लिंकच्या उद्घाटनावेळी तिथे बळी दिल्या गेल्याची चर्चाही मध्यंतरी कानावर आली. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली फक्त मोठ्या घोषणा करायच्या, अवाढव्य आकडे दाखवायचे आणि शेवटी मात्र कामाचा बोजवारा उडवून गोंधळ घालायचा हेच या सरकारचे काम आहे, असे देखील यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. मिसिंग लिंकची काय हालत झाली आहे आपण बघतोच आहे. स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेतलं आहे देवेंद्र दादा आपण, आणि इन्फ्रामॅन काय करतोय नेमकं हे काय समजत नाही आहे महाराष्ट्राला, देशाला. कशासाठी हा गोंधळ? आणि तुमच्या तोंडून वाक्य निघतं की हे टेस्ट होती. तुमचे अधिकारी म्हणतात आहे की खड्डे किरकोळ आहे. काय सुरू आहे? म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं सगळी क्रेडिट तुम्ही घ्यायचं आणि टक्केवारीचं क्रेडिट कोण घेईल बरं? आजच्या या सरकारमध्ये जे काही सुरू आहे ते असहनीय आहे. एक गोष्ट कानावर आली होती की ज्यावेळेला मिसिंग लेनचं उद्घाटन झालं त्यावेळेला तिथे काय बळीगिळी पण दिला म्हणताय. म्हणजे हे सरकार करतं काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, मोठे मोठे आकडे त्या ठिकाणी टाकायचे आणि सगळे गोंधळ घालायचे. म्हणजे आज जो प्रकार मिसिंग लिंक सोबत झालेला आहे, महाराष्ट्र तुम्हाला माफ करू नाही शकत. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे. आणि भाजपचं किंवा महायुतीचं हे जे सरकार आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही करत आहे. हे टक्केवारीमध्ये त्या ठिकाणी चालतं आहे. 40% टक्केवारीमध्ये चालतंय ते. आणि हे जे काही डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्सचे तुम्ही गोंधळ घालता ना, त्या डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये दुसरं काहीतरी तुमचं नियोजन असतं. हे थांबवा, हे नाही महाराष्ट्राला आवडत आहे, बिलकुल नाही आवडत आहे. हे टक्केवारीचं सरकार आहे. माय बाप हो, हे लक्षात ठेवा. कारंजा शहरात सिंध ट्रॅव्हल्सची लक्झरी बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 4 प्रवासी जखमी झाले असून ट्रक आणि ट्रॅव्हल्स दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आज मंगळवारी सकाळी कारंजा अमरावती रोडवरील सावरकर चौकात हा अपघात घडला. पुणे येथून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या सिंध ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसला एका ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसला धडक दिल्यानंतर ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन चढला. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 30 ते 35 प्रवासी स्वार होते. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी झालेल्या 4ही प्रवाशांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी कारंजा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या अपघाताचा पुढील तपास कारंजा पोलीस करत आहेत. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील जैन प्रवेशद्वार समोरील रस्त्यावर जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये घाण पाणी साचले आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या घाणीतूनच मार्ग काढावा लागत आहे. या समस्येकडे शिरपूर ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर हे जैन धर्मीयांची काशी म्हणून ओळखले जाते. या जैन मंदिरात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र मंदिराच्या समोरील मुख्य रस्त्यावरील जैन प्रवेशद्वाराजवळ मोठे खड्डे पडले आहेत. श्रद्धेने दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांचा प्रवास येथे जीवघेणा ठरत आहे. रस्त्यावरील चिखल, साचलेले सांडपाणी आणि खड्ड्यांमुळे वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता खराब असूनही ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. इतकेच नव्हे तर परिसरातील लोकप्रतिनिधीही या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. दूरवरून येणारे भाविक आणि स्थानिक नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी आता जोर धरत आहे.
वाशिमच्या अनसिंगला नवीन अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र परिसरातील गावातूनच अनसिंगला अप्पर तहसील कार्यालयासाठी विरोध केला जात आहे. फाळेगाव थेटसह सर्व गावे वाशिम तहसीलमध्ये कायम ठेवण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनासह आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. महसूल विभागाच्या प्रस्तावानुसार वाशिम जिल्ह्यात 3 नवीन अप्पर तहसील कार्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यापैकी अनसिंग येथे प्रस्तावित अप्पर तहसीलला आता काही गावांकडून विरोध सुरू झाला आहे. फाळेगाव येथे ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांनी याविरोधात ठराव मंजूर केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वाशिम तहसील कार्यालय अवघ्या 8 किलोमीटरवर असून अनसिंग सुमारे 18 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे महसूल आणि इतर शासकीय कामांसाठी वाशिमला जाणे नागरिकांना अधिक सोयीचे ठरते. अनसिंग तहसीलमध्ये समावेश झाल्यास नागरिकांचा वेळ, प्रवास आणि खर्च वाढेल असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे फाळेगावसह संबंधित गावे वाशिम तहसीलमध्येच कायम ठेवावीत अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा तसेच आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. आम्ही काल गावामध्ये ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभा सक्सेस झाली. तर आमचं एक मत आहे की वाशिम तहसीलमध्ये आम्ही राहतो, अनसिंग अपर तहसील होत आहे, आम्हाला तिकडे जोडण्यात येत आहे. ते जोडू नये, कारण जोडल्यास आमचं दळणवळण वाशिमला आहे. 18 किलोमीटर अनसिंगला जावं लागते आणि इकडे 8 किलोमीटर जावं लागते. तर याकरता विद्यार्थी आणि पालक लोक त्या डॉक्युमेंटसाठी त्रासदायक होतील. पहिलेच मजबुरीचे काळ आहे. त्याकरता मी कलेक्टर साहेबांना, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आमचा फाळेगाव थेट वाशिमलाच राहावं आणि न राहिल्यास आमचा आंदोलन राहील, मतदानावर बहिष्कार राहील, आमरण उपोषण राहील. ही माझी सतत विनंती राहील. हे अप्पर तहसील जे अनसिंग होत आहे याला माझा आणि माझ्या गावाचा पूर्णही विरोध आहे. कारण माझ्या गावातील 100% मुलं जे आहेत ते वाशिमला शिकायला जातात. वाशिमलाच पूर्ण दळणवळण साधने येतं. त्यातले 50% मुलं हे साधे सायकलवर जातात, कारण ते 8 किलोमीटर आहे आणि अनसिंग हे 18 किलोमीटर आहे. त्यांना जर एमर्जन्सी एखादा कागद लागला तर तो वाशिमहून घेणे शक्य होते आणि अनसिंगला जर म्हणलं तर 1 दिवस जाईल. सगळे लोक मजुरी करणारे जास्तीत जास्त आहेत, त्यांच्या मजुरीवर भार पडेल. आणि असं जर शासनानं केलं, गावाच्या म्हणण्यानुसार जर केलं नाही तर गाव शासनाला कोणत्याही प्रकारे, कोणत्याही कार्यक्रमात, कोणत्याही ह्याच्यातनी सहभागी होणार नाही. गाव त्यांना सहाय्य करणार नाही. हा गावाचा ठाम विरोध आहे. आमचं हे वाशिम तहसीलच असावे. आमचे पूर्ण व्यवहार बँकेचे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आम्हाला गाव दत्तक आहे. तसेच दत्तक असल्यामुळे आमचे पूर्ण व्यवहार हे वाशिमलाच होतात. अनसिंगला ही कुठली सुविधा नाही आहे आणि अनसिंग तहसील शासनानं मंजूर करावं, पण आम्हाला वाशिममध्येच समाविष्ट करून घ्यावे ही आमची सर्व गावकऱ्याकडून ही विनंती राहील शासनाला. अन्यथा महसूलचे कोणतंही काम गावामध्ये होणार नाहीये आणि मतदानावर पण बहिष्कार टाकण्यात येईल. राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने याला नैसर्गिक आपत्तीसारखी परिस्थिती घोषित केली आहे. हे पाहता अमरावती जिल्ह्यातही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. यासोबतच SIR फॉर्म भरण्यासाठी येणाऱ्या BLO कर्मचाऱ्यांना सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. राज्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरूच असून गेल्या 4 दिवसात पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुढील 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अमरावती प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जिल्ह्यात 300 आपत्ती मित्रांची नियुक्ती करण्यात आली असून DDRFच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं आपण सर्व जिल्ह्यामध्ये जे प्रमुख गावं आहेत त्या सर्व ठिकाणी प्रात्यक्षिकं पण घेतलेले आहेत आणि साधारणतः जिल्ह्याभरामध्ये 300 आपदा मित्र त्यांची आपण नियुक्ती केलेली आहे, जेणेकरून त्यांचा जो रिस्पॉन्स राहणार आहे, कुठलीही जर आपत्ती त्या ठिकाणी आली तर एक स्थानिक लेवलचा रिस्पॉन्स हा इमिडिएट मिळणं त्या ठिकाणी गरजेचं असते. त्यामुळे 300 आपदा मित्रांची आपण नियुक्ती केली आहे. याच्यावरही जे एक्सपर्ट्स आहेत, काही ठिकाणी जर समजा आपल्याला इव्हॅक्युएशनची गरज पडली तर जिल्ह्यामध्ये जे DDRF जे म्हणतो आपण, डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, तर या DDRFच्या 2 तुकड्या आम्ही तैनात केलेल्या आहेत, ज्यामध्ये होमगार्ड आहेत, SRPF, पोलीस या सर्वांचे प्रतिनिधी त्यामध्ये आहेत. आणि कुठेही काही आपत्ती आली, काही ठिकाणी
काही पाण्याच्या प्रवाहामध्ये नागरिक बुडल्याचे सुद्धा आपल्याकडे रिपोर्ट होते. तर त्या ठिकाणी जे आपले डिस्ट्रिक्ट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यांनी तात्काळ त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्याही काळामध्ये DDRF ही सज्ज आहे. पण माझं पूर्ण जिल्ह्यातल्या नागरिकांना या ठिकाणी आव्हान आहे की हा जो एल निनोचा वर्ष आहे, त्यामुळे याच्यामध्ये जे पाऊस पडतो आहे तो टोरेन्शियल रेनफॉल जे आपण म्हणतो की कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण यामध्ये होणार आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ड्राय स्पेल्ससुद्धा राहणार. त्यामुळे जेव्हा अतिशय जास्त पाऊस पडतोय तेव्हा आम्ही जे हवामान विभागाकडून वारंवार अलर्ट जारी करतोय त्या अलर्ट्सवर आपण लक्ष ठेवावं. जे पावसाळी पर्यटन आहे, स्पेशली काही धबधब्यांना नागरिक भेटी देत असतात किंवा काही तलावांमध्ये त्या ठिकाणी नौकाविहार किंवा इतर आनंद घेण्यासाठी जात असतात, त्या सर्व सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन आणि जे हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी आपल्याला आम्ही वेळोवेळी देतो आहे त्याचं सर्वांनी लक्षात घेऊनच त्या ठिकाणी पहिले आपली सेफ्टी इन्शुअर करावी आणि नंतरच या सर्व गोष्टींमध्ये आपण भाग घ्यावा असं सुद्धा आवाहन करतो. पण दुसरीकडे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ऑफलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. फॉर्म भरून घेण्यासाठी येणाऱ्या BLO कर्मचाऱ्यांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, जेणेकरून मतदार यादीचे काम वेळेत पूर्ण करता येईल. अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय संविधानाच्या कलम 324 अन्वये भारत निवडणूक आयोगाने देशभर जे मतदार यादींचं विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा आपण SIR असं ज्याला म्हणतो, हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. यामध्ये SIR मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे गणना अर्ज आहे, ज्याला इन्युमरेशन फॉर्म म्हणतो, तर त्याची छपाई व BLO यांना जे त्याचं प्रशिक्षण आहे त्याचा पहिला टप्पा आपण इथे पार पाडलेला आहे. ते 20 ते 29 जून 2026 या कालावधीमध्ये त्याचा पहिला टप्पा. आता दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे की मतदारांच्या घरी जाऊन BLO प्रत्यक्ष भेटी देत आहेत व जे आपले गणना अर्ज आहेत म्हणजे इन्युमरेशन फॉर्म त्याचं वाटप करत आहेत आणि ते भरलेले फॉर्म परत आणून ऑफिसमध्ये ते डिजिटाईज करत आहेत. दुसरा टप्पा आहे तो 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये पार पडतो आहे. माझं अमरावती जिल्ह्यातील सर्व मतदार बांधवांना आणि भगिनींना आव्हान आहे की जेव्हा BLOज आपल्या घरी येत आहेत आणि या SIRच्या बाबतीत आपल्याला तुमचा फॉर्म देत आहेत आणि त्या ठिकाणी आपली माहिती विचारतायत आणि माहिती भरून घेत आहेत, तर त्या सर्व प्रक्रियेमध्ये आपण त्यांना आवश्यक ते सहकार्य करावं, जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जी SIRची आम्हाला ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे 30 जून ते 29 जुलै या दरम्यान, तर ती विनासायास त्या ठिकाणी पूर्ण होईल. कुठलाही त्यामध्ये अडचण आपल्याला येणार नाही. अकोला शहरातील वाहतूक समस्या जटिल करण्यात काही ऑटो रिक्षा चालक हातभार लावतात. त्यात नवशिके चालक असतील तर विचारण्याची सोयच नाही. सोमवारी 50 नियमबाह्य ऑटो रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. वाहने कुठेही उभी करणे, नियमांचे पालन न करणे अशा विरुद्ध कारवाई करण्यात आली असे सांगितले. शहरातील वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. मुख्य चौकात सिग्नल असताना रहदारी सुरळीत राहते, नाहीतर विचारायची सोय नाही. मनात येईल तशी वाहने धावत असतात. थोडी चूक देखील महाग पडू शकते. पोलीस विभाग, महापालिका यांच्या समन्वयातून वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पावले उचलली जात आहे. त्याचप्रकारे ऑटो रिक्षा चालक, दुचाकी चालक यांनी देखील स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. त्याशिवाय बेशिस्तीला आळा बसणार नाही. सिटी कोतवाली जवळ महापालिकेचे हायड्रंट आहे. येथील पाणी वापरण्यासाठी तसेच अग्निशमन दलाच्या बमसाठी वापरले जाते. त्यामुळे या विहिरीची स्वच्छता करणे बंधनकारक नाही असा विचार करून बहुधा स्वच्छता होत नसावी, कारण या विहिरीमध्ये मांजर मरून पडली आहे. मोबाईल कव्हर तसेच अन्य वस्तू पडल्या आहेत, परंतु येथील स्वच्छता व्हावी असे महापालिका प्रशासनाला वाटतच नाही. महापालिका प्रशासनाचे शहर स्वच्छता तसेच हायड्रंट पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता याकडे दुर्लक्ष असल्याची ओरड नागरिक करतात. सध्या हायड्रंट स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आलेला दिसतो. या विहिरीत घाण साचलेली आहे. अशातच पाहणी केली असता मेलेले मांजर पडलेले दिसते. स्वच्छता विभागाला वेळ मिळाला तर येथील स्वच्छतेचा देखील विचार व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आमदार साजिद खान पठाण यांच्या कार्यशैलीमुळे सत्ताधारी घाबरले. विरोधी पक्षनेत्यांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल.
महानगरपालिकेच्या 4 नंबर शाळेतील वर्गखोल्या गळतात, बसण्याची सोय नाही. शाळेच्या आवारात पाणी साचल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ न्याय हक्क महामोर्चा. स्वराज्य भवनातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. उड्डाणपुलावरील पाईपलाईन गळती, नागरिकांच्या अंगावर पाणी. कलेक्टर बंगल्यासमोरच धोकादायक परिस्थिती, प्रशासनाचे दुर्लक्ष. सकाळपासून रिमझिम पावसाची हजेरी, वातावरणात गारवा, शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची छत्री रेनकोटकडे धाव. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.